त्या दिवशी असं काही घडलं त्याची मला अजिबात कल्पना नव्हती. कैसा रहा? वी आर सो वेरी स्ट्रगल नाउ ऐसा लग रहा है मरने के बाद जो स्वर्ग है वो यही है. सही में. रस्ता पुढे सरकत होता, वारा चेहऱ्यावर आदळत होता आणि मनात प्रश्नांची एक गर्दी वाढत होती. पुढे गेल्यावर इंद्रा सर मला म्हणाले, माझे काही मित्र सुरतवरून आले आहेत, त्यांना एखाद्या भन्नाट ठिकाणी फिरायला घेऊन जायचं आहे. मी क्षणभर विचारात पडलो आणि अचानक एक नाव माझ्या तोंडातून बाहेर पडलं, तैलबेला. निर्णय झाला, आपण तैलबेलाला जाणार होतो. पण नियतीने आपल्या प्रवासासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. सुरतवरून येणारी मंडळी रस्ता चुकून पालीमार्गी निघाली होती. आता पुन्हा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी वाटेतच भेटायचं त्यांना ठरवलं. प्रवास सुरू झाला. बहुत ही बुरा मौसम हुआ, इतना बारिश हो रहा है. प्रवास सुरू झाला आणि काही वेळातच काळे ढग आकाश भरून जमू झाले. पहिले काही थेंब पडले, मग पाऊस सुरू झाला आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर पावसाच्या पडद्यामागे हरवून गेला. समोरचे काहीच दिसत नव्हतं, फक्त पाऊस, वारा आणि पुढे जाणारा रस्ता. फिर सही है. अखेर आम्ही त्यांना भेटलो. 1.5 घंटा बारिश के बाद, भीजने के बाद हम अपने सूरत वाले दोस्तों से मिलने के लिए सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा स्पष्ट दिसत होता. मी विचारलं, कसा झाला प्रवास? त्यांच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडलं, कैसा रहा? वी आर सो वेरी स्ट्रगल नाउ चलो. पण त्यांना अजून माहीत नव्हतं की पुढच्या काही तासात सह्याद्री त्यांचा प्रत्येक त्रास विसरायला लावणार होता. पाऊस, धुके आणि डोंगराच्या सोबतीने आम्ही पुढे निघालो. रात्र होईपर्यंत तैलबेला गावात पोचायचं होतं. गावात आमच्या ओळखीचे एक मामा राहत होते, त्यांच्या घरी राहायचं ठरवलं. मी आणि इंद्रा सर जवळपास 60 किलोमीटर पावसात भिजत प्रवास केला होता. कंटिन्यू बारिश को भीगने के बाद एक बस्ती मिली है, उधर हम स्टे करेंगे. सब बंदे आ गए. अंग पूर्ण थंड झालं होतं, हात गोठल्यासारखे झाले होते. तेवढ्यात शेजारच्या मावशी चुलीवर भाकरी करत होत्या. जळक्या लाकडाच्या निकाऱ्यात मंद प्रकाश, धुराचा सुगंध आणि त्या चुलीवरची ऊब. मी शांतपणे चुलीजवळ बसलो. हळूहळू शरीर गरम होऊ लागलं, पण फक्त शरीरच नाही, मनही शांत झालं. शहरात लाखो रुपये खर्च करून मिळत नाही अशी शांतता त्या छोट्याशा चुलीपाशी मिळाली होती. रात्र वाढत गेली, गप्पा रंगत गेल्या आणि कधी झोप लागली हे कोणालाच कळलं नाही. पण खरी जादू अजून बाकी होती. पहाट झाली. अचानक एका कोंबड्याच्या आरवण्याने आमचे डोळे उघडले. मी बाहेर आलो आणि समोरचे दृश्य पाहून काही क्षण स्तब्ध झालो. काल रात्री अंधारात हरवलेले गाव आज पहाटेच्या प्रकाशात जिवंत झालं होतं. घराघरात हालचाल सुरू झाली होती. कोणी अंगण झाडत होतं, कोणी गुरंढोरं सोडत होतं, कोणी कामासाठी तयार होत होतं. गावची सकाळ खरंच एक वेगळीच असते. मी गावात फेरफेटका मारायला निघालो. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. मोठी स्वप्ने नव्हती, मोठ्या अपेक्षाही नव्हत्या, पण मन मात्र आनंदानं भरलेलं होतं. लोणावळ्यावरून रोज येणारी ती एकमेव बस. गावकरी तिची वाट पाहत उभी होती. कोणी कामासाठी, कोणी बाजारासाठी, कोणी औषधासाठी. कारण तैलबेलामध्ये शहरासारख्या सुविधा नव्हत्या, पण त्या लोकांचे मन मात्र गावाशी जोडलेलं होतं. बस निघून गेली, लोक निघून गेले, पण त्यांच्या नजरा अजूनही घराकडे वळालेल्या होत्या. इतक्यात आमची मंडळी उठली होती. बाहेरचं दृश्य पाहून ते अक्षरशः भारावून गेले होते. गुड मॉर्निंग गाइस, वेरी नाइस प्लेस एंड फीलिंग वेरी वेल. बहुत बढ़िया, जन्नत है भाई, जन्नत जन्नत इसको बोलते हैं. सुबह उठते ही देखो आजू बाजू सिर्फ पहाड़ ही पहाड़. हमारे यहाँ सिटी में नहीं मिलता ये सब. देखो सही है, तो ये है, ये प्योर ऑक्सीजन है. तयारी झाली आणि अखेर आम्ही ट्रेकसाठी निघालो. पावलो गणित निसर्गाचे सौंदर्य वाढत होते. पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार झाडे, धुक्याने झाकळलेले डोंगर आणि अचानक समोर उभा राहिल्या
तैलबेलाच्या त्या भव्य काळजी, जणू सह्याद्रीचे 2 महाकाय दरवाजे. सगळे काही क्षण शांत झाले. कोणी काही बोलत नव्हतं, कारण काही दृश्य शब्दापेक्षा मोठी असतात. कारण काही दृश्य शब्दांपेक्षा मोठी असतात. आम्ही काळभिंतीच्या मागच्या बाजूला गेलो. तिथे एक छोटं महादेवाचं मंदिर आहे. साधं, शांत आणि रहस्यमय. मंदिराच्या एका दगडात कोरलेले एक छोटंसं कुंड आहे. त्या कुंडात वर्षभर गार गोड पाणी राहत. उन्हाळ्यात जंगलातील माकडांसाठी हा पाण्याचा मोठा आधार असतो. निसर्ग स्वतःची काळजी स्वतः घेत असतो. हे पुन्हा एकदा जाणवलं. ऐसा लग रहा है कि हम लोग जन्नत में आ गए सच में. लाइफ में ऐसी प्लेस और ऐसा व्यू कहीं नहीं देखा हम लोग ने सच में. ऐसा लग रहा है मरने के बाद जो स्वर्ग है वो यही है. सही में जन्नत. तो कुछ तो नहीं 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 हम जिंदगी से परेशान हो गए तो सच में बोलता हूँ यहाँ पे आके बैठो. आने कैसे बोला? यहाँ पे आके बैठो सब कुछ भूल जाओगे आप लोग. यस यस. नो सिग्नल पूरा बस ये व्यू का मजा लो. फिल्टर ऑक्सीजन लेवल. हम लोग सूरत सिटी में जहाँ रहते हैं ना वहाँ पॉल्यूशन में जीते हैं हम लोग. और यहाँ की जो नेचर व्यू है, नेचर जो हवा है सच में यहाँ पे ये जो मजा है ऐसा कहीं नहीं मिला. सच में बोल रहा हूँ. हम लोग ने इतनी ट्रिप की है ऐसा मजा नहीं आया. ऐसी व्यू और ऐसी मजा कहीं नहीं आई सच में. भूलेंगे दोन्ही काळभिंतीच्या मधून दिसणारे सह्याद्रीचे हे दृश्य पाहून सगळे स्तब्ध झाले होते. वेळ कसा गेला समजलाच नाही. परतीचा प्रवास सुरू झाला. येताना आम्ही रिकाम्या हाताने आलो होतो, पण परतताना आम्ही खूप काही घेऊन चाललो होतो. निसर्ग, शांतता, हास्य आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी. पण अजून एक क्षण बाकी होता, सगळ्यात कठीण क्षण. सुरतवरून आलेले मित्र आता परत जाणार होते. कालपर्यंत पूर्णपणे अनोळखी असलेली माणसं आज अगदी आपली वाटत होती. जाने का मूड नहीं कर रहा है यार. तो रह लो इधर ही. साला क्या करे मजबूरी है. वैसे वही किसी पीढ़ी से रे दिल में चलो वापस. कैसे मैं कहूँ तुझसे रहना है तेरे दिल में. दोस्ती का गाना कहाँ गया? दिल में हमेशा जिंदा रहेंगे. हाय गाइस, कैसा लगा ट्रिप? डे ऑफ द लास्ट. मजा आई. एक नंबर छू लेंगे जिंदगी भर याद रहेगी ये ट्रिप. सच में. जिंदगी भर. बहुत कुछ बाकी है अभी तो. आएंगे दोबारा. वापिस पक्का? आएंगे दोबारा. उतना भी कम पड़ रहा है. बराबर. वापिस आएंगे आपको परेशान करने करेंगे. हम तो परेशान होने के लिए रेडी है. फॉर योर ब्यूटीफुल सपोर्ट गाइड एंड एनीथिंग एल्स एडवेंचर. आपने जो सपोर्ट किया है उसके लिए भाई का सपोर्ट भी ज्यादा है भाई. अपना भाई है मैंने. इज माय फ्रेंड इंद्रा. अभी तो हमने बस ट्रैक किया है. और हम नहीं है क्या फ्रेंड? हमारा भाई योगेश भाई है भाई. योगेश भाई भी है. योगेश भाई है. ये मेरा मोगली है. मोगली. ये मेरा मोगली है. सच में मजा आया. मजा आया. अमेजिंग ट्रिप. मजा आ गया. याद रहेगा. ये याद रहेगा. याद रहेगा. छू लेंगे